नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा आणि इंद्रायणी या मालिकांच्या महासंगममध्ये आपण आज पाहणार आहोत की आदू आणि इंदू बिल्डरला भेटून आलेले असतात आणि त्या बिल्डरने आदू आणि इंदूला 2 दिवसात पैसे देऊन डील फायनल करायला सांगितलेले असते आणि हे दोघेही खूपच टेन्शनमध्ये असतात. आता इंदू आदूला म्हणते की आदू आता काय करायचं रे, ज्या कामासाठी आलोय ते काम तर झालंच नाही आणि होते तेवढे पैसेसुद्धा हातचे गमावले आपण. मोठ्या बाई बरोबर बोलत होत्या रे, नका जाऊ पैसे घेऊन, पण आपण ऐकलं नाही त्यांचं. तेव्हा आदू आता इंदूला समजावत म्हणतो की हे बघ इंदू, पैसे गेले म्हणून काय झालं, आपल्या मनातलं स्वप्न अजून जिवंत आहे ना आणि आपण पुन्हा पैसे जमा करूया. तेव्हा इंदू विचारते की कुठून? अरे 2 दिवसात पैसे मागितलेत त्या बिल्डरने, कुठून आणणार आहोत आपण एवढी मोठी रक्कम? आणि म्हणते की आपल्या गावात शाळा उभारण्याचं स्वप्न तर नाही राहणार ना रे. तेव्हा आदू आता इंदूची समजूत काढत तिला म्हणतो की इंदू हे बघ, तू काळजी नको करू. तेव्हाच तिथे आता मनोज आणि वल्लरी येतात. आता वल्लरी इंदूला म्हणते की इंदू अशी हार मानून कसं चालेल, तुझ्या शाळेचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. खरं तर मी तुमची माफी मागायला हवी बिल्डरकडे, मी तुमच्यासोबत यायला हवं होतं. मी तुम्हाला इथे बोलवलं आणि मीच तुम्हाला वेळ नाही देऊ शकले. असं म्हणून वल्लरी आता इंदूची हात जोडून माफी मागायला लागते आणि ती म्हणते की इंदू, आदू, तुम्ही माझं ऐकाल का? हे बघा, पोलीस तुमचे पैसे शोधतायत, पण बिल्डिंगचं काम आपण आता सुरू करायला हवं. तुम्ही प्लीज आमच्याकडून टोकन अमाऊंट घ्या. तेव्हा आदू आणि इंदू दोघेही वल्लरी मनोजकडून पैशांची मदत घेण्यास नकार द्यायला लागतात. तेव्हा मनोज म्हणतो की अगं इंदू, तुमचं हे स्वप्न पूर्ण झालं तर कित्येक मुलांचं आयुष्य सुखाचं होईल, त्यामुळे सांगतोय की घ्या ही मदत. तेव्हा आदू म्हणतो की नाही दादा, शाळा काय नंतरही बांधू शकतो, त्याआधी आपल्याला प्रेरणाताईंना शोधणं जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की श्रीकला अण्णा केदारला म्हणते की तुला प्रेरणाशी लग्न करायचं आहे, पण तुझ्या वाटेतला काटा ती वल्लरी आहे, म्हणून ती तुझी शत्रू आहे बरोबर, आणि मला माझा सूड घ्यायचा आहे, पण वाटेतला अडसर ती इंद्रायणी आहे, म्हणून ती माझी शत्रू आहे. आणि वल्लरी आणि इंद्रायणी या दोघीही मैत्रिणी आहेत. आणि ती थोडासा विचार करत म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे, आपण दोघं मित्र झालो तर? तेव्हा अण्णा केदार रागात श्रीकलाला म्हणतो की काही गरज नाही आहे, बाई माणसासोबत हात मिळवत नाही आपण. तेव्हा श्रीकला अण्णा केदारला समजावत म्हणते की माझं ऐक, तू आणि मी जर आपण मित्र झालो ना, तर आपण त्या दोघींना मिळून हरवू शकू. आपण दोघांचा प्लॅन मिळून सक्सेसफुल करू आपण. तेव्हा आता अण्णा केदार खूपच वैतागतो आणि म्हणतो की तुला सांगितलेलं समजत नाही का गं? आणि तो रघुला म्हणायला लागतो की हिला जसं आणलं ना तसं परत घेऊन जा. तेव्हा आता श्रीकला खूपच चिडते आणि म्हणते की लक्षात ठेवा मी कोण आहे ते, हे कळेलच तुला लवकर. तर इकडे आता इंदू वल्लरीला म्हणते की वल्लरी, मला माहिती आहे तुम्ही खूप मोठ्या संकटाला सामोरं जाताय. पैसे सापडतील तेव्हा सापडतील गं, नाही सापडले तर पुन्हा जमवू, पण एकदा कमवलेली माणसं नाही गमवू शकत आणि ती गमावली जाऊ नये म्हणून जीवाच्या आकांताने आपण प्रयत्न करत असतो. तर आदूसुद्धा म्हणतो की तुम्ही आमची इतकी मदत करताय आणि आम्ही काहीच मदत करत नाही आहे तुमची, असं म्हणून त्याला खूपच वाईट वाटत असतं. तेव्हा आता वल्लरी आदूला म्हणते की आदू, अरे कधी कधी शब्दांचा धीर खूप मोठी हिंमत देऊन जातो रे. तर इंदूसुद्धा आता वल्लरीला धीर देत म्हणते की वल्लरी, तू नको काळजी करूस, आपल्या प्रेरणाताई नक्की सापडतील. तर यावर मनोज म्हणतो की प्रेरणाताई तर आपल्याला सापडतीलच, पण मला खरी काळजी वाटते ती अजितची. खूप एकटा पडलाय तो, मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून त्याला धीर द्यायला हवा. तेव्हा सर्वांना आता मनोजचं म्हणणं पटतं. तर दुसरीकडे अजित आता कॅफेमध्ये आलेला असतो आणि तो खूपच खचून गेलेला असतो आणि त्याला प्रेरणासोबतच्या सगळ्या आठवणी आठवत असतात. हे सगळं आठवून अजित खूपच इमोशनल झालेला असतो आणि तो खूप रडायला लागतो. आता तितक्यात त्याला असा भास होतो की प्रेरणा तिथे आली. तेव्हा तो प्रेरणाकडे बघून खूप खुश होतो आणि म्हणायला लागतो की प्रेरणा. तेव्हा प्रेरणा अजितला समजवत म्हणते की अजित, अरे काय रडत बसलायस इथे, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा अजित आता प्रेरणाला पटकन उठून मिठी मारतो आणि तो खूप रडायला लागतो आणि तिला म्हणायला लागतो की हे बघ, मी तुला कधीही सांगू शकलो नाही, पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता प्रेरणा अजितला म्हणते की अजित, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? तेव्हा अजित म्हणतो की स्वतःपेक्षा जास्त, असं म्हणून तो खूप रडायला लागतो. तितक्यात आता लाईट चालू होते. तेव्हा अजित भानावर येतो आणि इकडे तिकडे प्रेरणाला शोधायला लागतो आणि प्रेरणा त्याला कुठेच दिसत नाही. तेव्हा अजित अजूनच खूप रडायला लागतो. तेव्हाच तिथे मनोज, वल्लरी आणि तेजा आलेले असतात आणि त्यांना अजितची अशी अवस्था बघून खूप वाईट वाटत असतं. आता मनोज अजितला जवळ घेतो आणि त्याला समजवायला लागतो की यावर आता वल्लरी आणि तेजासुद्धा अजितला समजवायला लागतात. तर अजित मात्र खूपच रडत असतो. आता वल्लरी अजितला म्हणते की अजित भाऊ, असं खचून नाही चालणार आहे आपल्याला, तुम्हीच खचून गेला तर कसं चालेल आपल्याला, प्रेरणाताई नक्की सापडणार आहेत, काही ना काहीतरी मार्ग नक्की मिळेल आपल्याला. तेव्हा अजित म्हणतो की मला ना काय करावं, प्रेरणाला कुठे शोधावं काहीच कळत नाही आहे, सगळीकडे फक्त अंधार दिसतोय, सगळ्या वाटा बंद झाल्यासारख्या वाटतात
आहेत गं? तेव्हा वल्लरी म्हणते की अजित भाऊजी, जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की आपल्यासमोरच्या सगळ्या वाटा बंद झाल्यात, आपल्यापुढे फक्त अंधार आहे, तेव्हा विठुराया आपल्याला मार्ग दाखवतो आणि आपलं गारहाणं आता विठुरायापर्यंत एकच व्यक्ती पोहोचवू शकते आणि ती म्हणते की आता इंद्रायणीच आपल्यामध्ये आणि विठुरायामध्ये मध्यस्थी करणार आहे. तर यानंतर आता आपण रात्री पाहतो की सर्वजण वल्लरीच्या घरी जमलेले असतात. आता इंदू सर्वांना खूप सुंदर असा अभंग म्हणून दाखवते आणि ती कीर्तनाला सुरुवात करते. आता इंदू म्हणते की माऊली, परमेश्वर एकच असतो पण त्याची रूपं आणि नावं वेगवेगळी असतात. हाच सखा पांडुरंग कृष्ण आणि हाच आपला श्रीराम. आपण ज्या कठीण परिस्थितीतून जातोय ना, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग प्रभू श्रीरामच आपल्याला दाखवणार आहेत. आणि ती म्हणते की माऊली, कधी कधी आयुष्य ढगासारखं काळवंडून जातं, काय करावं काहीच कळत नाही, सगळं संपल्यासारखं वाटतं. पण जेव्हा जेव्हा आयुष्यावर असा प्रसंग येतो ना, तेव्हा तेव्हा आठवावी श्रीरामाची कथा. ही कथा फक्त पतीपत्नीची नाही आहे, तर यात लक्ष्मणासारखा भाऊ आहे, सुग्रीवासारखा मित्र आहे आणि हनुमानासारखा परमभक्त आहे. किती अलौकिक चित्र आहे ना बघा, असं म्हणून ती खूप सुंदर आता अभंग म्हणायला लागते. तेव्हा इंदूचा अभंग ऐकून सर्वजण खूपच इमोशनल झालेले असतात आणि सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. तर दुसरीकडे प्रेरणा आता हळूहळू शुद्धीवर येते. आता ती इकडे तिकडे बघायला लागते, तर तिला समोर अण्णा केदार दिसतो आणि तो खूपच दारू पिलेला असतो. तर दुसरीकडे इंदू आता सांगायला लागते की रावणाने सीतामाईचा विश्वासघात केला आणि तिचं अपहरण केलं. तर दुसरीकडे अण्णा केदार प्रेरणाला म्हणतो की आता सगळं थांबणार, कारण आता तू माझी बायको होणार आहे, तेही कायमची. आणि म्हणतो की त्या अजितकडे काय आहे गं असं, त्या अजितपेक्षा जास्त पैसा आहे माझ्याकडे आणि त्याच्या हातामध्ये कुंकवाची डबी असते. हे बघून प्रेरणा खूपच घाबरून जाते आणि ते अण्णा केदारकडे बघायला लागते. तेव्हा अण्णा केदार आता त्यातील कुंकू घेऊन प्रेरणाच्या भांगात ते कुंकू लावणारच, तेव्हाच प्रेरणा जोरात किंचाळते आणि म्हणायला लागते की अरे हट, मी जीव देईन पण तुझी कधीच होणार नाही, लक्षात ठेव. तेव्हा हे ऐकून अण्णा केदारला खूपच राग येतो आणि तो म्हणायला लागतो की तू जीव देशील पण माझी नाही होणार, थांब, मी आत्ताच हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घालतो. असं म्हणून अण्णा केदार प्रेरणाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारच, तितक्यात प्रेरणा खूप मोठ्याने ओरडायला लागते आणि अजितला आवाज द्यायला लागते. तर इकडे सर्वजण खूपच रडत असतात. तर इंदू म्हणत असते की सीतामाईची अर्थकिंकाळणी फक्त अशोक वाटिकाच नाही, तर सोन्याच्या लंकेच्या भिंतींना सुद्धा हादरे देत होती. छळ सीतामाईचा सुरू होता, पण त्रास आणि वेदना मात्र प्रभू श्रीरामांना होत होत्या. सीताहरण झालं तेव्हा सीतामाईंनी काय दुःख भोगलं, काय यातना झाल्या हे आपल्याला माहिती आहे हो, पण प्रभू श्रीराम, त्यांचं दुःख, त्यांची पीडा फारशी लोकांना नाही माहिती आहे. असं म्हणत इंदू आता अभंगातून सर्वांना प्रभू श्रीरामाची कथा सांगायला लागते. तेव्हा हे ऐकून सर्वजण खूपच भावूक झालेले असतात आणि सर्वांच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तर अजितसुद्धा खूपच रडत असतो आणि अजितकडे बघून सर्वांना खूप वाईट वाटत असतं. आता इंदू पुढे सांगायला लागते की प्रभू श्रीराम झाडांना, फुलांना, प्राण्यांना मिठी मारून विचारायला लागले की तुम्ही माझ्या सीतेला पाहिलं का हो? आणि ते प्राण्यांनाच काय, तर वाऱ्याला सुद्धा सीतामाईची ठाव ठिकाणा विचारू लागले. त्यांचं रुदन पाहून धरणीला सुद्धा पाजर फुटला, नभाच्या सुद्धा उरात दाटून आलं आणि तोही कोसळून पडला. असं म्हणत असतानाच आता बाहेर धोधो पाऊस पडायला लागतो. आता इंदू पुढे सांगायला लागते की रावणाने अपहरण केल्यावर सीतामाई धाय मोकलून हाका मारू लागली, पण रावणाचा मात्र क्षणाक्षणाला अहंकार वाढतच चालला होता. तर दुसरीकडे हा रावणरूपी अण्णा केदार प्रेरणाला असं ओरडताना पाहून राक्षसासारखा हसायला लागतो आणि म्हणतो की प्रेरणा, मनात आणलं ना तर आत्ता हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घालू शकतो मी, पण नाही, तुला माहिती आहे ना मी कोण आहे? गावात सगळ्यात जास्त पैसा उडवणारा माणूस आहे मी, पाहिजे त्या बाईला आपलं करू शकतो, पण नाही, तुझ्यावर जीव आलाय ना माझा, म्हणून आता हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात बांधून मी तुझ्याशी लग्न करू शकतो, पण नाही, आपलं लग्न पद्धतशीर झालं पाहिजे, सगळ्या विधी झाल्या पाहिजेत आणि मगच तू माझी लग्नाची बायको झाली पाहिजे. आणि एकदा का तू माझी बायको झाली ना, मग तुझ्या परतीचे सगळे मार्ग बंद होतील, तू माझी बायको होशील आणि मग तो तुझा अजित जीव देईल आणि मग तू माझ्या पायाखाली लाचार बनून राहशील. तर इकडे इंदू म्हणायला लागते की दृष्ट रावणा, तुझा अहंकार तुझा सर्वनाश करणार आहे. यज्ञकुंडातल्या अग्नीसारखे धगधगते डोळे, पावित्र्यावर चाल करू पाहणाऱ्या, थरथरणारी काया वीज कडाडावी अशा वाणी सीतामाई बोलत होत्या.
ते फक्त शब्द नव्हते, तर सीतामाईच्या तोंडून काळच आपली भविष्यवाणी करत होता. तर इकडे प्रेरणा आता रागात अण्णा केदारला म्हणायला लागते की हा जो तुझा पुरुषी अहंकार आहे ना, भले तुझ्याकडे खूप पैसे आहेत, तू राजा असशील रे तुझ्या गावचा, पण स्त्रीचं मन जिंकता येत नाही रे. असं तिचं मन फक्त सन्मान देऊन जिंकता येतं आणि तिला सन्मान देणारा रक्तातच नाही आहे तुझ्या. आणि राहिला प्रश्न माझ्या अजितचा, माझ्या अजितकडे तुझ्या इतका पैसा नसेल रे, तुझ्या इतका नसेल तो श्रीमंत कदाचित, पण त्याच्याकडे स्वतःची अशी त्याची माणसं आहेत, खूप माणसं आहेत आणि माझी तीच माणसं मला सोडवायला येतील इथे. याआधी माझ्या मैत्रिणीने चापकाने फोडून काढलं होतं ना, तुला आठवतंय ना? तेव्हा अण्णा केदार प्रेरणाकडे बघायला लागतो आणि त्याला आठवतं की वल्लरीने कसं त्याला चाबकाने फोडून काढलं होतं आणि तो खूपच रागाने आता प्रेरणाकडे बघायला लागतो. तेव्हा प्रेरणा अण्णा केदारला ओरडून म्हणते की पण यावेळेस तुझा वध करतील त्या. हे ऐकून अण्णा केदार खूप हसायला लागतो आणि म्हणतो की माझा वध. तर इकडे वल्लरी आता इंदूला विचारायला लागते की पण सीतामाईपर्यंत प्रभू रामचंद्र पोहोचणार कसे? ना कसला अनुमान बांधता येत होता, ना कसला अंदाज लावता येत होता. तेव्हा इंदू म्हणते की बरोबर आहे वल्लरी, पण अशातच एक आशेचा किरण दिसू लागला. तो आशेचा किरण म्हणजे पक्षीराज जटायू. माऊली दृष्ट शक्ती जेव्हा जेव्हा एखादं वाईट काम करायला लागते ना, तेव्हा तेव्हा एक दिव्य शक्ती तिच्या विरोधात उभी राहते. आता हे ऐकून सगळ्यांना थोडंसं बरं वाटतं. आता इंदू पुढे सांगायला लागते की रावण पुष्पक विमानाने सीतामाईला घेऊन जातोय हे जटायूने पाहिलं. तो वृद्ध झाला होता, त्याच्या पंखात ताकद नव्हती, बळ नव्हतं, तरीसुद्धा तो रावणाशी लढत होता, त्याचा सामना करत होता. दृष्ट रावणाने पंख छाटले तरीसुद्धा पक्षीराज जटायूने प्राण सोडले नाहीत. त्यांनी प्राण असे कंठाशी धरून ठेवले आणि प्रभू श्रीरामांची वाट बघू लागले. ज्या क्षणी प्रभू रामचंद्र त्यांच्या समक्ष आले, सीतेचं अपहरण करणाऱ्या रावणाबद्दल त्यांनी त्यांना सांगितलं, तेव्हा तेजाता इंदूला म्हणते की इंदू, माझा प्रश्न कदाचित मूर्खासारखा वाटेल ग, पण प्रेरणा सापडत नाही, मग आपण आपला जटायू कसा शोधायचा? तेव्हा इंदू म्हणते की कधी कधी तिमिरातून तेजाकडे जाणाऱ्या प्रवासात आपल्यालाच आपला जटायू शोधावा लागतो, कारण दुसरा तिसरं काही नाही तर आपलं मन आहे. आपल्या मनाला जटायूसारखी उभारी द्यायची आणि कठीण प्रसंगातून मार्ग शोधायचा. माऊली, आपण ज्या परिस्थितीत आहोत ना, त्या परिस्थितीत आपल्याला सगळ्यांना अशाच एका जटायूची गरज आहे. असं म्हणून आता सगळेजण विठुरायासमोर हात जोडतात आणि प्रेरणासाठी विठुरायाकडे प्रार्थना करायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी आता उदास होऊन एकटीच बाहेर बसलेली असते. तेव्हाच तिथे इंदू येते आणि वल्लरीला असं उदास असलेलं पाहून ती वल्लरीला म्हणते की कसला विचार करतेस ग? यावर वल्लरी इंदूला म्हणते की काही नाही ग, तू सांगितलेला रामकथेचा विचार करत होते. बघ ना ग, इतक्या बिकट यातनेतून प्रभू श्रीरामचंद्रांना पण जावं लागलं. सीतामाईच्या वियोगाने त्यांनासुद्धा किती त्रास झाला असेल, शेवटी त्यांनासुद्धा ते भोगावं लागलं. तेव्हा इंदू म्हणते की वल्लरी, एका दमात जाऊन रावणाचा संहार करून सीतामाईला सोडवून आणणं सोपं वाटतं का ग तुला? आणि प्रभू श्रीरामांनी मानवी देहात जन्म का घेतला? कारण एक आदर्श जीवन कसं जगावं हे त्यांना सांगायचं होतं. हे बघ, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी संकटं येत असतात. यात कोणी डगमगतं तर कोणी घाबरतं आणि याच परिस्थितीमध्ये आपल्याला आपला मार्ग काढायचा असतो. हे प्रभू श्री रामचंद्र आपल्याला शिकवतात. रामकथा फक्त ऐकायची नसते ग, त्यातील ज्ञान संदेश हे आपल्या आयुष्यात पेरायचं असतं. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, पण प्रभू रामचंद्राला सुद्धा जटायूची मदत घ्यावीच लागली ना. आपल्याला सुद्धा या संकटात एक छोटीशी मदत सुद्धा खूप मोठी मदत असेल ग ती. जसं प्रभू रामचंद्रांना जटायूने सीतामाईला शोधायला मदत केली, तशीच एखादी मदत मिळावी असं वाटतंय. आणि ती खूप रडायला लागते आणि म्हणते की काहीतरी जादू व्हावी आणि प्रेरणाताईंना शोधायला एखाद्याची मदत व्हावी असं वाटतंय मला. नाही सहन होत आहे ग आता हे सगळं. असं म्हणून वल्लरी खूप रडत असते आणि ती रडतच आतमध्ये निघून येते. तेव्हा इंदूसुद्धा आता वल्लरीला समजावत तिच्या पाठी येते आणि तिला धीर देत म्हणते की काय सांगितलं आता माझ्या कीर्तनातून? जटायू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं मन आहे. कुठेतरी काहीतरी आपल्या नजरेतून सुटतं, जे गोंधळलेल्या अवस्थेत आपल्या लक्षात येत नाही, पण एकदा का शांतपणे विचार केला की आपल्यालाच आपला मार्ग दिसू लागतो. म्हणूनच सकारात्मकपणे वाट बघायची, आपल्या मनातला जटायू जागा कधी होतो याची. यावर वल्लरी म्हणते की पण तो क्षण येईपर्यंत जर का उशीर झाला तर? यावर इंदू म्हणते की नाही होणार, माझा विठुराया योग्य वेळी भक्तांची मदत करत असतो. अजून आपल्यापर्यंत ती मदत पोहोचली नाही म्हणजे अजून योग्य वेळ आली नाही.
एक वेळ उशीर होतोय पण अनर्थ होणार नाही हे लक्षात ठेव आणि ती वेळ लवकरच येणार आहे जेव्हा आपल्याला कुणाच्या तरी मनातील जटायू योग्य वेळी प्रकट होईल आणि प्रेरणा कुठे आहे ते आपल्याला सांगेल। तेव्हा वल्लरी इंदूला म्हणते की देव करो आणि तू म्हणते तसंच हो असं म्हणून ती इंदूला मिठी मारते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो। तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।